माइंड रीडिंग करून महिलांना जाळ्यात ओढायचा, पोलिसांचा इंगा, खरातनं सर्वच सांगितलं। देवाची भक्ती आणि आध्यात्मिक शक्तीचा आव आणणारा अशोक खरात महिलांच्या मानसिकतेसोबत खेळायचा। भोंदू बाबा अशोक खरात याच्याकडे येणाऱ्या महिलांचं माइंड रीडिंग करायचा। समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शब्दावरून तो त्यांच्या मनातली भीती ओळखायचा। कौटुंबिक वादात किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना खरात लक्ष करायचा। तू दिसायला खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझ्यातील क्षमता तुझ्या पतीला ओळखता येत नाही, असं बोलून तो खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा। अशोक खरातांच्या नादी लागून अनेक महिलांनी आपले संसार उद्ध्वस्त केलेले आहे। मूलबाळ होत नाही म्हणून बुवा बाबाकडे जाणं हे अतिशय अयोग्य आहे। डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आपण, आणि त्यांचे नवरे पण त्यांना बाबांकडे घेऊन गेले, ही अयोग्य गोष्ट आहे। याच्यामुळे काय होतं आहे की नवऱ्यापासून मूल होत नाही म्हणून बाबाकडे जाण्याचा प्रयत्न करणं हे अयोग्य आहे, आणि यामुळे अनेक संसारामध्ये वाद देखील निर्माण झालेले आहे। बाबाकडे जाऊन मुलगा होतो तर मग नवऱ्याची काय गरज, हे योग्य नाही। आणि असे एक नाही, आता कमीत कमी 50 उदाहरणं झाले बाबांकडे महिला गेल्या मूलबाळ होत नाही। इतर कारणाकरता जाणं ठीक आहे, पण ह्या ज्या बाबांकडे ज्या गेल्या त्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे, हे अयोग्य आहे।